पुढची बातमी पुण्याच्या हडपसरमधल्या एका रुग्णालयामध्ये बुधवारी बॉम्ब सदृश वस्तू सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। अखेर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला आणि एका संशयिताला नागपूरमधून ताब्यात घेतलं। पण त्यानं हा सगळा प्रकार का केला? रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू का ठेवली? बघूया हा सविस्तर रिपोर्ट। शिवाजी राठोड पुण्यातल्या उषा किरण रुग्णालयात टायमर बॉम्ब लावून खळबळ उडवून देणारा हाच तो आरोपी। पोलिसांनी नागपूरमधून या आरोपीला अटक केली, पण त्यानं हा सगळा प्रताप का केला याचं उत्तर पोलिसांकडूनच आहे। 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता। ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता म्हणून त्यांनी अशा प्रकारचे एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते। आता हा असा प्लॅन आरोपीच्या जंगलट आला आणि आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे। पण त्यानं हा सगळा कारनामा केला कसा? आरोपीनं अवघ्या 400 रुपयात हे बॉम्ब तयार केलं होतं। यासाठी त्यानं डिजिटल वॉच, प्लास्टिक पाईप, सेलो टेप आणि काही वायर्स वापरल्या होत्या। सुरुवातीला पोलिसांना हे जिवंत बॉम्ब वाटलं, मात्र तपासात यात कोणतंही स्फोटक आढळून आलेलं नाही। रुग्णालयात बॉम्ब ठेवल्यानंतर आरोपी शिवाजी राठोड नागपूरला पळाला। पोलिसांनी त्याला कसं शोधून काढलं तेही ऐका। जे CCTV फुटेजेस वरून हॉस्पिटलमध्ये जे त्या काळात येणारे लोक आहे, असे 15 ते 17 लोकांचे तपास काल दुपारपर्यंत करण्यात आला होता। जोपर्यंत हे आरोपी शेवटी फायनल झाला नाही तोपर्यंत वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू होता। हे फायनल झाल्यानंतर त्याचे मागे टीम होती। थोडानी ते रेल्वे स्टेशननी अराउंड 5:45 वाजता आमची एक मोठी ऑपरेशन तिथे आम्ही राबवली होती, परंतु ते ट्रेननी निघून गेला होता आणि शेवटी ट्रॅक करत आम्ही त्यांना शेवटी नागपूरला ATS टीमची मदतीने पकडण्यात आले। महत्वाचं म्हणजे आरोपीनं बॉम्ब बनवायला 400 रुपये खर्च केले, मात्र त्याला शोधायला यंत्रणेचे 4 लाख रुपये खर्ची पडले। 7 लाखांच्या खर्चासाठी आरोपीनं 400 रुपयांचा जुगाड केला खरा, पण शेवटी एका ऑनलाईन पेमेंटनं त्याचं बिंग फुटलं। रुग्णालय प्रशासनाला ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात असलेला हा पठ्ठ्या त्याच्या या प्लॅनमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि रुग्णालयातल्या बॉम्ब प्रकरणाचा गुंता अखेर सुटला। मिकी घैसा, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।